मरणानंतर ही मरण यात्रा, हे आपण या स्मशानभूमीची अवस्था पाहत आहोत। ही स्मशानभूमी आहे, ही शेवटची स्मशानभूमी आहे। तुम्ही बघू शकता या स्मशानभूमीची अत्यंत दुरावस्था झालेली आहे आणि पत्रे फाटलेले आहेत, पत्रे पडण्याच्या मार्गावर आहेत। तिकडची स्मशानभूमी त्याच पद्धतीची आहे आणि अत्यंत या स्मशानभूमीची दुरावस्था झालेली आपण 2 दिवसापूर्वी एका चॅनलमध्ये बघितलं असेल। ते वास्तव आहे, परंतु ते खरंच पूर्ण वास्तव आहे का हे आपण आजच्या या विशेष सदरामध्ये जाणून घेणार। नमस्कार, मी संजय पगारे आणि आपण पाहत आहात वैजापूर टाइम्स। मी सध्या शिरूरला आहे आणि शिरूरची स्मशानभूमी आहे। वास्तव असं आहे की ही जुनी स्मशानभूमी आहे आणि हिची खरोखर दुरावस्था झालेली आहे, परंतु ही स्मशानभूमी वापरात नाही हे वास्तव आहे। वास्तव दुसरं काय, ही शेजारची जी स्मशानभूमी आहे हे आहे। आमच्या एका माध्यम सहकार्याने ह्या स्मशानभूमीची, जुन्या स्मशानभूमीची दुरावस्था दाखवली। हे खरं असलं तरी दुसरं त्याचं सत्य, त्यांनी जे सांगितलं ते अर्ध सत्य, परंतु दुसरं जे सत्य आहे ही स्मशानभूमी आहे। हे शेड आहेत, ही पाण्याची टाकी आहे, या ठिकाणी पाण्यासाठी सगळी व्यवस्था, बसण्यासाठी बाकडे आहेत आणि सर्व स्वच्छता इथे बघायला मिळते। पुढे तुम्ही बघितलं तर हायमास्ट आहे, म्हणजे रात्रीच्या वेळी या ठिकाणी कुठलीही अंत्यविधी करायचा झाल्यास चांगला उजेड असतो, सोलरचा उजेड असतो, हे सोलर आहे। आणि या सर्व विकास कामासाठी जे भाजपचे उमेदवार आहेत सुनील पैठण पगारे, जे या शिरूर खंडाळा गटामधून निवडणूक लढवत आहेत, त्यांच्या पुढाकाराने हे सर्व काम झालेले आहे। तुम्ही बघू शकता हे गट्टू आहे, या संपूर्ण स्मशानभूमीत गट्टू आहे, महिलांना बसण्यासाठी विशेष अशी व्यवस्था आहे, झाडं लावलेले आहेत सर्व, म्हणजे उन्हात देखील, उन्हाच्या झाडा देखील या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार नाही। ही स्मशानभूमी, ही जी स्मशानभूमी नवी आहे आणि चांगल्या पद्धतीची आहे, मजबूत आहे, सर्व व्यवस्था, लाकडाची देखील या ठिकाणी तुम्हाला व्यवस्था पाहायला मिळते, स्वच्छता आहे, चोहोबाजूने कंपाऊंड आहे। अशा परिस्थितीत कोणी म्हणत असेल का स्मशानभूमीची अत्यंत दुरावस्था झालेली आहे आणि त्याची मरणानंतर ही मरण यातना सोसाव्या लागत आहेत, तर हे अर्ध सत्य तुम्हाला दाखवलं गेलेलं आहे। हे पूर्ण सत्य असं आहे की या ठिकाणी त्या जुन्या स्मशानभूमीच्या शेजारीच नवीन स्मशानभूमी आहे आणि या स्मशानभूमीला इथं सर्व व्यवस्था जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। झाडं आहेत, बसण्यासाठी बाकडे आहेत, खाली गट्टू आहेत, म्हणजे पावसाळ्यात देखील कुठल्याही प्रकारचा त्रास लोकांना या ठिकाणी होत नाही आणि झाडं भरपूर लावलेली आहेत, पत्र्याचे शेड आहेत, पुरुषांसाठी वेगळे, महिलांसाठी वेगळे, सर्व प्रकारची अत्यंत चांगल्या प्रतीचं हे स्मशानभूमी आहे। म्हणजे मरणानंतर मरण यातना नव्हे तर चांगल्या पद्धतीनं जो अंत्यविधी असतो, आयुष्यातला शेवटचा क्षण असतो, तो एखाद्या व्यक्तीला गेल्यानंतर तो चांगल्या पद्धतीने इथं होतो आणि बाहेरील लोक जे येतात अंत्यविधीसाठी ते देखील या ठिकाणी कौतुक करतात की ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीची स्मशानभूमी चांगल्या पद्धतीने केलेली आहे आणि याचं श्रेय खरं तर सुनील पैठण पगारे यांना द्यायला हवं, कारण त्यांनी यासाठी पुढाकार घेतलेला आहे। ग्रामपंचायत ही त्यांच्या ताब्यात अनेक वर्षापासून आहे आणि त्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही ग्रामपंचायत कार्य करत असते। हे सर्व काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीनं केलेलं आहे। अशाच पद्धतीची स्मशानभूमी दुसरी जी आहे ती बौद्ध स्मशानभूमी देखील आहे, तिचंही नव्याने बांधकाम झालेलं आहे, चांगल्या पद्धतीची देखील स्मशानभूमी आहे, मी तुम्हाला ती सुद्धा दाखवणार आहे। तुर्तास एवढंच की कुठल्याही बाबतीत हे पूर्ण सत्य असायला हवं। अर्धवट माहितीच्या आधारे कोणाच्या विरुद्ध तुम्ही काम करतात याला अर्थ नसून तुम्ही सत्य जे आहे ते पूर्णपणे दाखवलं गेलं पाहिजे आणि म्हणून मी या ठिकाणी वैजापूर टाइम्सच्या माध्यमातून हे शिरूर गावामधली ही स्मशानभूमी संत बहिणाबाई मंदिराच्या पाठीमागे आहे। कोणीही आलं, अनेकांना नातेवाईकांना माहिती असेल, ज्यांचं या स्मशानभूमीशी संपर्क आलेला असेल, जे या ठिकाणी आले असतील, त्यांना देखील ह्या गोष्टी माहिती असतील की ही स्मशानभूमी व्यवस्थित आहे, इथे कुठल्याही मरणानंतर कोणालाही मरण यातना सहन करावी लागत नाही। संजय पगारे, वैजापूर टाइम्स।